भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा मुंडे घराण्याचा एकनिष्ठ आणि निस्वार्थ कार्यकर्ता आहे. आता वेळ अशी आली की बरेच राजकीय समीकरण बदललेत आणि कालच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून बरंच पुलाखालून पाणी गेलेलं आहे. मला जर उमेदवारी नाही भेटली तर मी अपक्ष देखील या मतदारसंघातून उभा राहणार आहे. हा माझा ठाम निर्णय आहे. लोकांसाठी लोकांचा काम करणारा आणि लोकात राहणारा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उद्याचा माजलगाव विधानसभाचा आमदार आणि उमेदवार असेल यात तीळ मात्र शंका नाही. जे लोक इच्छुक आहेत, जे कोणी इच्छुक लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांनी आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात काम केलेलं आहे. जरी पंकजाताई आम्हाला जरी म्हणल्या की माघार घ्या त्या लोकांची कामं करा, तर आम्ही ताई तुम्ही विसरू शकतात पण आम्ही त्यांना विसरू शकत नाही. ज्यांनी तुमच्या सोबत राहून गद्दारी केली त्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय बाबरी मुंडे आमदार होण्यासाठी उभा राहणार नाही. बाबरी मुंडेला कुठलं सत्ता पद पाहिजे म्हणून उभा राहायचं नाही. बाबरी मुंडेला फक्त आणि फक्त समोरच्या ज्या लोकांनी माझ्या नेत्यासोबत मुंडे साहेबाच्या घरासोबत गद्दारी केली त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांची जागा दाखवण्यासाठी मला विधानसभेची निवडणूक लढवायची. 100% माजलगाव मतदारसंघाचा पूर्ण भकास झालेला आहे. जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातील आमदार कोण. नमस्कार, महाराष्ट्र टुडे न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बाबरी मुंडे, युवा नेते बाबरी मुंडे हे गेल्या 3 ते 4 महिन्यापासून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. आपण पाहिलं की त्यांच्या गावोगावी जे त्यांचे दौरे होत आहेत, जनसंपर्क दौरे होत आहेत, गावभेटी होत आहेत. या दौऱ्यामध्ये, या गावभेटीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळत आहे, वयोवृद्धांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि आज खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीमध्ये एक तगडं नेतृत्व म्हणून त्यांचं नाव पुढे आलेलं आहे. आज ते आपल्या सोबत आहेत. नमस्कार. महाराष्ट्र टुडे न्यूजमध्ये आपलं स्वागत. खऱ्या अर्थानं गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आपण विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दौरे करत आहात आणि दौरे करत असताना गावोगावी जात आहेत, त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे. नेमकं विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार कसा आला? कारण विधानसभा निवडणूक आतापर्यंत एक आपलं वय जर पाहिलं, म्हणजे विशेष म्हणजे प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही की बाबरी मुंडे हे बीड जिल्ह्यातली 6 विधानसभा मतदारसंघापैकी सर्वात तरुण असणारे बीड जिल्ह्यातले एकमेव उमेदवार आहेत. हे त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक या ठिकाणी करायला हवं. मला सांगा की नेमकं माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार नेमका तुमच्या डोक्यामध्ये कसा आला आणि तयारी त्या दृष्टीनं कशी केली? मी माजलगाव विधानसभा निवडणूक लढवण्याची गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये ही पक्षाकडे मागणी केली होती, तिकिटाचीही मागणी केली होती आणि त्यावेळेसही मी विधानसभेला भाजपचा इच्छुक म्हणून या ठिकाणी माझी मागणीही झाली. ती नंतर आडसकरांना तिकीट भेटलं, त्याच्यानंतर तेही प्रामाणिकपणे, म्हणजे मी भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा मुंडे घराण्याचा एकनिष्ठ आणि निस्वार्थ कार्यकर्ता आहे. माझे वडीलही गेली 30-40 वर्षापासून राजकारणात, समाजकारणात काम करतात आणि मीही जरी सर्वात तरुण बीड जिल्ह्यात इच्छुक उमेदवार असेल तरीही गेली 15 ते 17 वर्षापासून ह्या भागातील सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी, सुखदुःख आणि समाजकारण, राजकारण करायचं मी काम करतो. आता वेळ अशी आली की बरेच राजकीय समीकरण बदललेत आणि कालच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून बरंच पुलाखालून पाणी गेलेलं आहे. आता काय समीकरण बदललेत हे तुम्हालाही माहिती आहे, प्रेक्षकांनाही माहिती आहे, मतदारांनाही माहिती आहे. त्याच्यामुळं की आता मी 2019ला जरी यदा कदाचित पक्षश्रेष्ठींचा आदेश म्हणून या ठिकाणी आपण म्हणलं असेल की चला आजचं उद्या होईल, आपण एवढी 5 वर्षे थांबलं पाहिजे, पण आता बरंच पुलाखालून पाणी गेलेलं आहे. राजकीय समीकरणं पोषक झालेली. मग हे पोषक राजकीय समीकरणं झालेली आपण आपल्या निष्ठावंत, आपल्याशी प्रामाणिक, एकनिष्ठ आणि ज्यांनी आजपर्यंत कुठल्याही जो नेत्याचा आदेश येईल त्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे कुणीही असो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या एक तरुण युवकाला संधी दिली पाहिजे. ह्या हिशोबाने मी उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 100% या ठिकाणी उभा राहणार आहे. माजलगाव मतदारसंघामध्ये लोकसभेला पाहिलं की मराठा आणि ओबीसी हे दोन्ही फॅक्टर प्रभावी होते. यावेळेस सुद्धा ते प्रभावी राहतील असं म्हटलं जातंय. नेमकं तुम्हाला काय वाटतं या बाबतीमध्ये की माजलगावमध्ये नेमकी निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होईल आणि कोणत्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला हवी? नाही, आता निवडणूक 100% कोणी म्हणत असतील नसतील, पण वस्तुस्थिती दोन्ही फॅक्टर या ठिकाणी चालणार आहेत. मी तुम्हाला मगाच्याच प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की काही वातावरण, काही गोष्टी घडल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमुळे आता मी जो उमेदवारीचा गेल्या वेळेसही दावा केलता
आणि आजही मी उमेदवारी मागतोय. त्याच्यात माझा आज दावा सक्षमपणे ह्या सगळ्या गोष्टीमुळे, ह्या फॅक्टरमुळे सक्षमपणे बसतोय. म्हणूनच मी या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी पक्षाकडेही मागणी केली आहे. आणि भविष्यात पक्षालाही जर जागा सुटली नाही, मला जर उमेदवारी नाही भेटली, तर मी अपक्ष देखील या मतदारसंघातून उभा राहणार आहे. हा माझा ठाम निर्णय आहे. त्याबद्दल मी सर्व दोन्ही तिन्ही तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या गावभेटी घेतल्या, संवाद दौरा केलाय. त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद, तरुणांची साथ, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे हे मला त्या ठिकाणी त्यांनी समोर येऊन दाखवलंय आणि सांगितलंही. त्याच्यामुळं लोकांपर्यंत गेल्यानंतर लोकांची भूमिका ह्या निवडणुकीमधनं निभवायची हा उद्देश एकमेव ठेवून लोकांसाठी, लोकांचा काम करणारा, लोकात राहणारा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उद्याचा माजलगाव विधानसभाचा आमदार आणि उमेदवार असेल, यात तीळ मात्र शंका नाही. एक आतापर्यंत माजलगाव विधानसभा मतदारसंघामधलं वडवणी तालुका, खास करून त्यानंतर धारूर तालुका आणि काही माजलगावचा भाग, यामध्ये बाबरी मुंडे अनेकांनी असे पाहिलेले आहेत की रात्री फोन केला तरी बाबरी मुंडे हजर असतात. कोणाची अपघात झाला, कुठं अडचण आली, लग्न कार्य असेल, प्रत्येक वेळी बाबरी मुंडे हजर असायचे. आता बाबरी मुंडे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. नेमकं जनतेची अपेक्षा बाबरी मुंडेकडून काय असणार आहे? नेमकी तुम्हाला त्याबद्दल अनुभव जे का दौरे झाले, त्या दौऱ्यामध्ये नेमका लोकांच्या अपेक्षा काय आहेत किंवा काय तुम्हाला जाणवलं काय त्या बाबतीत? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी राजकारणात स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पाईक म्हणून आणि त्यांचा प्रभाव आणि त्यांची विचारसरणीला अनुसरून या राजकारणात 14व्या-15व्या वर्षी या राजकारणात, समाजकारणात काम करतोय. साहजिक त्या मुंडे कुटुंबाचा माझ्या कामावरती प्रभाव आणि विचारावरती प्रभाव असल्यामुळं मी ही सगळी माझी कर्तव्य आणि जबाबदारी समजून निस्वार्थपणे कसली अपेक्षा न ठेवता आजपर्यंत या ठिकाणी काम करत आलेलो आहे. आणि आता भविष्यात लोकांपर्यंत मी गेलो तर लोकांनाही त्याचं ज्ञात आहे, लोकांनाही माहिती आहे की हा अहोरात्र आपल्यासाठी, सुखदुःखासाठी उभा राहतो. हा त्या ठिकाणी आपल्या कुठल्याही अडचणीला प्रामाणिकपणे कामाला पडतो. त्या पद्धतीने तर सगळे मला तरुण सहकारी वडीलधारी आशीर्वाद देतच आहेत. पण मी ज्यावेळेस सगळ्या ग्रामीण भागात, वाडी वस्ती तांड्यावर मी संवाद दौऱ्याच्या माध्यमातून गेलो, आजही 90% वाडी वस्ती तांड्यावर आणि एवढंच काय ग्रामपंचायतचं गाव जरी असेल मेन, तिथंही रस्त्याची म्हणजे रस्ते नसल्यासारखी परिस्थिती आज माजलगाव मतदारसंघात आहे. त्याच्यामुळं सर्वांगीण विकास, सार्वजनिक प्रश्नांचा विकास आणि जे मी मुंडे साहेबांनी आमच्या वसा आणि वारसा जपलेला आहे त्यांच्या विचाराशी प्रामाणिक राहून लोकांची सेवा, सुखादुखात, अडचणीत करायचं काम तर कालही करत आलोय आणि उद्याही करत राहणार आहे. पण ज्या दिवशी या माजलगाव मतदारसंघातील लोक मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतील, त्या दिवशी लोकप्रतिनिधींनी आपण नेता म्हणून नाही, कुठं एक आता बघितलं मागं प्रस्थापित लोक एकदा निवडणुकीच्या अगोदर लोकांच्या पाया पडतात, त्यांच्या दारात जातात आणि पुढची 5-5 वर्ष त्यांचं तोंड सुद्धा बघत नाहीत, गाव सुद्धा बघत नाहीत. पण प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे की मी जोपर्यंत आज मागच्या 5 वर्षात वडवणी शहरात आम्हाला संधी दिली लोकांनी, 5 वर्षात 100 ते 150 कोटी रुपयाची विकास कामं या ठिकाणी आम्ही शहरात करून दाखवले. ही काय कामं काय आमची कुठली प्रॉपर्टी विकून, कुठं घाण ठेवून नाही केलेली. माणसाला एखाद्या खुर्चीवर, एखाद्या पदावर जर सर्वसामान्य लोकांनी आशीर्वाद देऊन जर बसवलेला असेल, तर त्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव पाहिजे की लोकांनी आपल्या पाठीमागे आशीर्वाद दिलाय म्हणजे आपल्याकडे जबाबदारी दिली म्हणजे ते आपलं कर्तव्य, त्यांचे सार्वजनिक प्रश्न सोडवायचं, सरकारशी पाठपुरावा करायचा. ती आपल्यात धडपड, तळमळ जर आपल्यात असेल तर ही लोकांची प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कितीही वेळ पुरू शकतो. परंतु ती मानसिकता आजपर्यंत प्रस्थापित लोकात नव्हती. मी एक सर्वसामान्यातून जन्माला आलेलो एक कार्यकर्ता आहे. मुंडे साहेबांच्या जडणघडणीत, त्यांच्या सहवासात माझ्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विचारांनी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला एक मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्याची जाण, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी आणि सर्वसामान्य वाडी वस्ती, गाव वस्तीवरील लोकांच्या समस्येची जाणीव मला ही चांगल्यापैकी आहे. आणि त्या पद्धतीने मी उद्या लोकप्रतिनिधी म्हणून जर मला या सगळ्या मतदारसंघातील लोकांनी आशीर्वाद दिला तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे आणि कायम उलट जास्त ताकदीने राहील. त्याच्यातलाच एक मग आपण सांगितलेलाच आहे, पण तरी पण एक जोडून प्रश्न विचारतो की माजलगाव मतदारसंघातल्या जनतेला प्रश्न आहे की बाबरी मुंडे खरंच शेवटपर्यंत निवडणूक लढणार आहेत का, माघार घेणार नाहीत? हे प्रश्न कायम आहे. मग तुम्ही उत्तर दिलंय, पण पुन्हा एकदा विचारतो की बाबरी मुंडे माघार तर घेणार नाहीत ना? साहजिक आहे. मी तुम्हाला ह्या प्रश्नाच्या 2 बाजू सांगतो उत्तराच्या, की खरोखरच एखाद्या उमेदवाराला हा प्रश्न विचारला, इच्छुक उमेदवाराला, किंवा तुम्ही ठाम राहणार आहेत का, तुम्ही उद्या माघार घेऊ शकतात,
मग मी सहज तो प्रश्न विचारला, एखाद्याने मला विचारला की मी म्हणलं तुम्हाला असं का वाटतं की मी माघार घेऊ शकतो? तर त्यांनी आम्हाला एकमेव कारण सांगितलं. जेवढे लोक मला कोणी म्हटले असतील 10, 5, 20, त्यांनी फक्त एकमेव कारण सांगितलं की तुम्ही मुंडे साहेबाच्या घराण्याशी, पंकजाताईशी एकनिष्ठ कार्य करतात. पंकजाताईंनी सांगितल्यावर तुम्हाला माघार घेता आलं म्हणून आम्हाला तुम्ही ठाम राहताल ही अपेक्षा तुमच्याकडून नाही असं म्हणतं. पण एका मनाला माझ्या इतका आनंद झाला की आयुष्यभर आणि गेली 15-17 वर्षापासून मी आणि माझ्या वडिलांनी आयुष्यभर जे मुंडे कुटुंबाशी निष्ठा ठेवली, जे त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले, प्रामाणिक राहिले, त्याचं चीज ह्या निवडणुकीच्या ह्या प्रश्नातून आम्हाला भेटलं की बाबा तुम्ही ठाम राहताल का? आम्ही एकनिष्ठ राहतोय, एकनिष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत मुंडे घराण्याशी एकनिष्ठ राहू. आणि हा जो प्रश्न उपस्थित झाला याच्यातून आम्हाला आनंद भेटतो की बाबा आपण कुठंतरी लोकांना माहीत झालं आणि लोकांच्या मनात सुद्धा आहे की बाबा हे ह्या मुंडे कुटुंबाशी एकनिष्ठ आहेत आणि शेवटी त्यांचा शब्द आपल्याला अंतिम असेल. परंतु सध्याची परिस्थिती जर बघितली, सध्याची वेळ काळ जर बघितली तर कुठंतरी आता पक्षाला ही जागा नाहीये. माझ्या नेते आदरणीय पंकजाताई ह्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते असल्यामुळे पक्षाला जागा नसल्यामुळं आणि जे लोक इच्छुक आहेत, जे कोणी इच्छुक लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांनी आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात काम केलेलं आहे. त्याच्यामुळे जरी पंकजाताई आम्हाला जरी म्हणल्या की माघार घ्या आणि त्या लोकांची कामं करा, तर आम्ही ताई तुम्ही विसरू शकतात पण आम्ही त्यांना विसरू शकत नाही. ज्यांनी तुमच्यासोबत सोबत राहून गद्दारी केली त्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय बाबरी मुंडे आमदार होण्यासाठी उभा राहणार नाही. बाबरी मुंडेला कुठलं सत्ता पद पाहिजे म्हणून उभा राहायचं नाही. बाबरी मुंडेला फक्त आणि फक्त समोरच्या ज्या लोकांनी माझ्या नेत्यासोबत, मुंडे साहेबाच्या घरासोबत गद्दारी केली त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांची जागा दाखवण्यासाठी मला विधानसभेची निवडणूक लढवायची. म्हणजे आपण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माघार नाही, निवडणूक लढवणारच आहे. त्याच्याबरोबर एक छोटासा, आणि अगोदर तुम्ही त्याचं पण उत्तर दिलेलं आहे काही प्रमाणामध्ये, पण आणखी त्याचा एक उपप्रश्न असा आहे की तुम्ही दौरे करत आहात, दौऱ्यामध्ये माजलगाव मतदारसंघाचे नेमके प्रश्न तुम्हाला काय जाणवले? दुसरी गोष्ट, प्रकाश सोळंके विद्यमान आमदार आहेत, आमदार असताना सुद्धा विकास खऱ्या अर्थानं झाला की नाही? नेमका माजलगाव मतदारसंघाचा विकास किंवा भकास नेमकं काय पाहिलं तुम्ही या दौऱ्यामध्ये? 100% माजलगाव मतदारसंघाचा पूर्ण भकास झालेला आहे. मी संवाद दौरा करत असताना एवढे गावं फिरलो, मी तुम्हाला सांगतो 90% काय 95% गावात आजही रोड नाहीत. जिथं असतील तिथं डांबर कमी, खडी जास्त आणि खड्डे जास्त आहेत. म्हणजे इतकी वाईट अवस्था, इतकी दयनीय अवस्था. मेन मोठमोठ्या गावची तर वाडी वस्ती तांड्यावरची इतकी गंभीर परिस्थिती की अक्षरशः काही मध्ये थोडाफार पाऊस झाला, एखादा दिवस थोडा जरी सडा जरी पडला पावसाचा, तरी काय वाडी वस्ती तांड्यावर जायला रोड सुद्धा नाही, जाऊ सुद्धा शकत नाही गाडी. त्याच्यामुळे मला सुद्धा दौरे कॅन्सल करावे लागले. इतकी वाईट आणि दयनीय अवस्था या ठिकाणी आपल्या ह्या माजलगाव मतदारसंघाची. आणि लोकांची ते प्रश्न आहेत. त्याच्या पलीकडे जर बघितलं की आपल्याला रस्त्याचे प्रश्न अगोदर माजलगाव मतदारसंघातले प्रामुख्याने सोडवायचे. त्याच्या पलीकडे जर बघितलं की आपल्या माजलगाव मतदारसंघ हा बऱ्यापैकी सिंचन क्षेत्रामध्ये असलेला मतदारसंघ आहे आणि सगळ्यात जास्त आपल्या इकडे ऊसाची लागवड. दोन मोठे डॅम आहेत तिथं, दोन तीन मोठे डॅम आहेत. तीन आहे जवळपास. हा, उपळीचा आहे, उर्धवकुंडलिका सोन्नाखोट्याचा आहे, माजलगावचा आहे, अनेक बारीक सारीक डॅम आहेत. सिंचन क्षेत्राखाली आपला बराच मतदारसंघ आहे. चांगलं आठवतंय 10 वर्षापूर्वी ह्या आमदारांनी लोकांची ऊस बांधावर जाळायचं काम केलं. बांधावर टाकावं लागले, तिथं जाळावं लागले शेतकऱ्यांना ऊस. का? तर ह्या लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. का? तर हे लोक आपल्या विरोधात आहेत. विशिष्ट वर्गाच्या लोकांना टार्गेट करून ह्या लोकांवर अन्याय अत्याचार करायचं काम केलंय. आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी स्वप्न पाहिलं होतं, जागाही घेतली होती. वडवणीच्या शेजारी आपलं मैंदा गाव आहे, तिथं ऊस कारखाना आपला करायचा, ह्या ठिकाणी साखर कारखाना करायचा, ह्याच्या पद्धतीने रजिस्ट्रेशन झालं, सगळं झालं. पण त्यावेळेस हे आताचे आमदार आपल्या पक्षात असल्यामुळं त्यांनी त्या कारखान्याला विरोध केला आणि साहेबांना नाविलाज तो राजकीय तडजोडीमध्ये तो कारखाना बंद करण्यासाठी त्यांना भाग पडावं लागलं. त्याच्यामुळे तो कारखाना झाला नाही. पण भविष्यात मी ज्यावेळेस आमदार होईल त्यावेळेस प्रामुख्याने रस्ते आणि लगेच तात्काळ एक साखर कारखाना माझ्या मार्फत सर्व शेतकऱ्यांसाठी कुणाच्याही दारात नाक घासायची पाळी येऊ नये आणि मग कष्टाने मेहनतीने जे आपण पिकवतो ते आपल्या दारात येऊन जे सन्मानाने लोकांनी घेऊन जावं आणि लोकांना सन्मानाने जगता यावं याच्यासाठी साखर कारखाना करायचं एक माझं स्वप्न आहे. ते एक मी पुढच्या 5 वर्षात आमदार झाल्यानंतर करणार आहे. आता शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. बाबरी मुंडे यांच्यासाठी अंतिम शब्द नेमका कोणाचा राहील? हे पहा, बाबरी मुंडेचे वडील असतील, बाबरी मुंडे असतील, यांना अंतिम शब्द
कायम आणि कायम मुंडे घराण्याचाच राहील. पण कधी कधी जर एखाद्या बापाला जर आपल्या कोणी जर वाईट बोललं असेल किंवा त्याचं वाईट केलं असेल तर ते बापाला विचारून समोरच्याला उत्तर द्यायचं नसतं आणि ते उत्तर द्यायची जबाबदारी आमचं जे पालकत्व निभावतात त्यांचाच आम्हाला अंतिम शब्द आहे. परंतु त्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली, त्यांना ज्या पद्धतीने सोबत राहून गद्दारी केली, त्यांचं उत्तर द्यायचं काम त्यांची मुलं, त्यांचे कार्यकर्ते म्हणून आमचंच आहे. त्याच्यामुळं त्यांचा शब्द आम्हाला कशालाही अंतिम आहे. पण उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही आम्हाला करायचंय ते आमच्या पालकत्व, आमच्या नेत्या, आमचा आधार, आमची अस्मिता यांचं जे अपमान त्यांनी जो केलेला आहे सोबत राहून, त्या अपमानाचा बदला एक कार्यकर्ता म्हणून, ताईचा भाऊ म्हणून या ठिकाणी आम्हाला उद्या घ्यायचाच आहे आणि मी त्या मताशी ठाम आहे. हे होते माजलगाव विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार, तयारी करत असलेले उमेदवार बाबरी मुंडे. त्यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघासंदर्भातील एक त्यांचं विजन आपल्याला सांगितलेलं आहे. विरोधकांच्या बाबतीमध्ये जोरदार फटकेबाजी त्यांनी या ठिकाणी केली. आमदार प्रकाश सोळंके यांचा कारभार किती ढिसाळ आहे, माजलगाव विधानसभा मतदारसंघ किती भाकास करून टाकलेला आहे, हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं, मत मांडलं. अनेक तरुण चेहरा असल्यामुळं आज आपण पाहतोय की मतदारसंघामध्ये त्यांना दररोज जे काही दौरे करतात प्रत्येक दिवशी त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे आणि एक तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून जोरदार पद्धतीनं केला जात आहे. आणि खऱ्या अर्थानं जर ते आमदार झाले, निवडून आले, तर बीड जिल्ह्यातले सर्वात तरुण असणारे आमदार ते असू शकतात. त्यामुळं त्यांना महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलच्या वतीनं शुभेच्छा. मी अशोक खाडे, महाराष्ट्र टुडे, बीड.